हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आता संध्याकाळच्या 5:30 होत आलेत, आम्ही आलो गार्डनला। तर चालले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाचीच तयारी चालली होते, पण संचित म्हणला मला गार्डनला यायचं आहे, है ना पिल्लू? हां, तर आता खेळा। चला तर इथं बघू शकता लहान मुलांचं चाललंय खेळायचं काम। आणि संध्याकाळच्या वेळेस गार्डनला आलं की गर्दी आहे तर खूप जास्त असते, म्हणून कधी पण संचितला पण कसं मुलं असल्यावर खेळायला आवडतं। गार्डनमध्ये कोणच नसेल तर जास्त तो खेळत नाही। आणि तर सगळे एक्सरसाइज वगैरे करायचं चालू आहे। आणि तर रेड पॅन्ट घातलेला मुलगा खूप छान काय काय करत होता, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत होता। मी त्याचा व्हिडिओ काढत होते, तो माझ्याकडे बघत होता, त्याला वाटत होतं ही काय व्हिडिओ काढते, पण छान करत होता म्हणून मी त्याचा पण व्हिडिओ काढला, तुम्ही बघितलंच असेल आता। आणि तर काही संचितचं गार्डनमध्ये आलं की खेळणं कमी आणि बाकीच्यांकडे बघणंच जास्त असतं। आलं की बघ, ह्याच्या मागं जा, त्याच्या मागं जा। लहान मुलं असली की काय, लहान मुलांना कसं एकमेकांचं बघायचं आणि त्यांच्या मागं मागं फिरायचं, त्यामुळे मला संचितकडंच लक्ष द्यावं लागतं गार्डनला आलं की। आता गार्डनमध्ये कसं झाडं वगैरे वाढली का ते कट वगैरे करतात, त्यामुळे गार्डनमध्ये कट पण करायचं काम चालू होतं। आणि जे काय नवीन नवीन झाडांना पाणी पण दिलं होतं। आता आम्ही यायच्या अगोदरच म्हणजे आम्ही ज्यावेळेस आलतो ना त्यावेळेस इथं पपई लावायचं चालू होतं, खड्डा वगैरे खणला होता आणि इथं पपईचं झाड लावलं एक। आणि इथं व्यायाम करायचा आहे, व्यायाम करायला सकाळची गर्दी असते थोडीशी, नाहीतर संध्याकाळच्या टायमिंगला कोण एवढं नाही करत व्यायाम वगैरे। आणि हे जे आता बसवले ते नवीन बसवलेलं आहे, आणि काही काही म्हणजे जे ग्रीनवाले आहेत ना ते नवीन आहेत आणि जे ब्ल्यूवाले आहेत तर ते जुने आहेत। आता हे ब्ल्यूवालं सायकलिंग आहे, ते खराब झालं होतं, त्यामुळे आता दुसरीकडच्या साईडला नवीन एक बसवले। आणि तो लहान मुलांचं चाललं होतं खेळायचं। लहान मुलं म्हटलं की काय व्यायाम कुठला, खेळच असतो जास्त त्यांचा। मी पण बसून बसून थोडंसं काहीतरी करत असते। आणि इथं झाडं वगैरे लावलेत, आणि मुळात म्हटलं तर झाडांमध्ये गवत वगैरे वाढलं ना तर म्हणजे हे पण लावतात, बायका पण असतात त्या गवत वगैरे काढायला बसतेत। आणि मी कसं संचितच्या मागं मागं केलं की संचित माझ्या पुढं पुढं, मी जिथं जाईल तिथं संचित मुद्दाम दुसरीकडेच कुठंतरी जात असतो। आणि इथं सायकलिंगचं आहे, इथं पण एक नवीन प्रकारचं काहीतरी एक्सरसाइज करायचं आहे। मी आले की करत असते, सगळं थोडं थोडं करत असते। त्यातल्या त्यात जास्त आवडीचं म्हटलं तर माझं हे असतं, संचित आता बसला होता ते, त्याच्यावर बसून मी करत असते एक जवळपास एक 50-60 वेळा ते एक्सरसाइज करत असते। मी सायकलिंग पण करते एक 10-15-20 मिनटं बसून। तर गार्डनमध्ये आलं की आम्ही एक जवळपास एक तास 1 तास सव्वा तास तर सहजच असतो। आणि इथं बघू शकता संचित बसला होता करत। आणि हे जे ब्ल्यू कलरचं आहे तर त्याचा वापर नक्की कशासाठी होतो ते मला अजूनपर्यंत तर काही माहिती नाही, पण असेल काहीतरी। आणि हे बघा मुलगा कसा करतोय, तर मगाशी पण खूप काय काय करत होता, आता पण करतोय आणि बरेच वेळ करत होते। आणि एकमेकांचं बघून सगळे एकमेकांना असं म्हणजे असं बघून करतात की एकमेकांचं। तर हा रेड पॅन्ट घातलेला मुलगा जरा हुशार होता, त्यांना शिकवत होता, काही काही नवीन नवीन काहीतरी करत होता। आणि आणि व्हिडिओ काढताना माझ्याकडे बघत पण होता, त्याला सारखंच वाटत असेल ही काय सारखं व्हिडिओ काढते, आणि त्यामुळे मी थोडं थोडंच व्हिडिओ काढलं चोरून, पण छान करत होता म्हणून मला दाखवू वाटलं तुम्हाला। आणि तिथं काय संचितचं चाललंय खेळ, हे खरं तर व्यायाम करायचंच आहे, पण संचित आला की ह्याला फिरवत बसतो, गोल 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 फिरवतो। आणि मला म्हणत होता मी कसा गोल फिरवतोय ते तू जवळून दाखव, म्हणून मी चला आता ते एवढा म्हणतोय तर मी पण दाखवलं तुम्हाला जवळून। आणि ह्याच्यात काय एवढं बसून साईड फॅट्ससाठी आहे हे, ज्यांना कोणाला साईड फॅट्स, ज्यांना कोणाला काय असतं सगळ्यांना साईड फॅट, जे जरा वजन वगैरे जास्त असले की साईड फॅट वाटतं, त्यामुळे हे साईड फॅटसाठी आहे। संचितचं बघून हा छोटासा मुलगा पण आला, त्याला पण करायचं होतं। मग मी संचितला म्हणलं राहू दे, ते छोटं बाळ आहे त्याला खेळू दे। मग संचित गेला साईडला, संचित नंतर तिथं स्लाईड खेळायला आलाय। तर लहान मुलांचं काय गार्डनला आलं की जिथं गर्दी असते ना मुद्दाम तिथंच जाणार। संचितचं कसं आता सिसॉ खेळायला गर्दी होते तर तिथं मुद्दाम जाणार, मला सिसॉ खेळायचा आहे आणि जे रिकाम असतं ते अजिबातच नाही खेळत। त्यामुळे संचितचं कसं स्वतःच्या मनाचं सगळं खरं करत असतो। खरं तर संध्याकाळच्या आता टायमिंगला यायचंच नव्हतं गार्डनला, पण खूप म्हणायला लागला संचित मम्मा चल चल चल, त्यामुळे म्हटलं चला आता एवढं संचित बाळ म्हणते चल चल तर। आणि कसं स्कूलमध्ये कसं जाऊन खेळून दमून वगैरे येतो, आणि गार्डनमध्ये कसं आलं की थोडंसं फ्रेश वाटते, घरात आले की काय निवांतच बसायचं असतं। आणि निवांत तर कुठला बसतो तेव्हा मोबाईलमध्ये बघत बसतो, त्यामुळं तेवढंच गार्डनमध्ये आलं की त्याचा पण टाईमपास होतोय आणि आणि मग काय मोबाईलपासून पण थोड्या वेळ लांब राहतं। आता इथं खेळत बसलाय झुला, झुला खेळायला त्याला एवढं आवडत नाही, उगं कोण झुल्यामध्ये येऊन बसलं की मग येणार झुला खेळत बसणार। आणि इथं पण काहीतरी आपलं गोल 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 फिरवायचं काम चालू आहे। आलं की लोंबकळत पण असतो, लोंबकळलं की कसं लहान मुलांची उंची वाढते, त्यामुळे लोंबकळण्यासाठी भरपूर ठिकाणी दिले, जिथं तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही लोंबकळू शकता। लहान मुलांसाठी पण आहे, मोठ्या मुलांसाठी पण आहे। आणि आता एका साईडला काम पण चालू होतं, त्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही। क्रिकेटचं ग्राउंड आहे छोटंसं लहान मुलांचं, आणि त्याला नेट वगैरे जोडत बसले होते सगळे। आणि संचितला म्हणलं संचित चल घरी आता, तर संचित म्हणला नाही मला नाही यायचं। आणि तर काय त्याला गोल गोल फिरायला आवडतं काय माहिती, सारखं आला की तर गोल गोल फिरत असतो। संचितचं खेळून झालं की नंतर मग आता आम्ही आलोय घरी। हाय, तर आता आम्ही घरी आलोय।
आणि आज पण मी मदत करणार आहे मम्मीची. हा, संचितच्या स्कूलमध्ये आज झालं, काय झालं सांग? फॅन्सी ड्रेस. उद्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. संचितच्या सर सोड साईडला लागेल ते. अगं लागतं ते सोड. अगं संचितच्या स्कूलमध्ये आज होतं स्पीच होतं हिंदीमध्ये. डॉक्टर संचितचा सब्जेक्ट निवडला होता. चला जातो. तर संचितने खूप छान तयारी वगैरे केली होती. घरी पण छान असा म्हणत पण होता. मी काल त्याचा एक व्हिडिओ पण काढला होता. आणि तो स्कूलमध्ये लहान मुलं कसं सगळ्यांना बघून घाबरतात आणि संचितने काय एवढं व्यवस्थित स्पीच केलं नाही. आणि व्हिडिओ कसं स्कूलमध्ये कसं व्हिडिओ वगैरे काढतात आणि त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूबवर करतात अपलोड ते. आणि मी बघितला मग अशी व्हिडिओ. घरी खूप मस्त आणि एकदम छान असं म्हणत होता, पण स्कूलमध्ये अजिबात छान काय म्हणला नाही. सगळं विसरून गेला. जे काय नव्हतं शिकवलं तेच काय वेगळंच बोलत होता. तर संचितने कसं स्पीच म्हणजे असं मी तयारी करून घेतली होती, तर ते पण तुम्ही ऐका. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्कीच सांगा. चला तर बाय. आणि होते काय, मी डायरेक्ट जरी आवाज जोडायला लागले तर आवाज आहे तर मागं पुढं असं होतोय. आता मी व्हिडिओची ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस पण मी डायरेक्टच बोलले होते, तरी पण असं वाटत होते की मी मागं आवाज जोडलाय म्हणजे. आणि असं का बरं होतं आता काय माहिती नाही मला. चला तर असं द्या. चला मग आजचा संचितचा सगळा म्हणजे आज काही वेगळं काय नव्हतं. संचितचा गार्डन वगैरे दाखवलं मी. आणि आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला. हे बघा रूम फ्रेशनर. हा, संचित आता हे बघा असं हे काम करत. हा तोंडव नाही मारायचा. बस बस. तर संचितचं रोज संध्याकाळी असतं रूम फ्रेशनर मारायचं काम. आणि आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते. चला तर मग बाय.